तो चलिए शुरू करते हैं। नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल की आमचा ग्रुप आणि चीफ इंजिनियर दोघांचा साइन ऑफ झाला। जो ग्रुप होता पूर्णपणे म्हणजे नाचत घरी गेलाय, कारण एक खुशी असते साइन ऑफची प्रत्येक सिनियरच्या लाईफ मध्ये की घरी जाण्याची खुशी म्हणजे अलगच असते। त्याच्या होता कालचा दिवस, आपला दिवस यायला तर अजून पण भरपूर टाईम आहे। काही नाही, काल तर मला खराब झाली होती माझी, जास्त व्हिडिओ सुद्धा शूट करायला नाही भेटला। सध्या आता तिथे थंडी भरपूर आहे मित्रांनो, थंडी असल्याकारणाने मला अजून त्रास होत आहे, पण तरी पण काही नाही ते व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करतो। भले लहान व्हिडिओ का नसतो, पण मी जे डेलीचे ब्लॉग चालू आहे ते नाही हे करणार आहे, लाईव्ह टाकतच राहील व्हिडिओ। तुम्ही कंटिन्यू जा आणि ब्लॉग शेअर करतो नक्की, लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, जस्ट मी वॉचवर ना आलो, फ्रेश व्हायला गेलो। पूर्ण पाणी थंड, फ्रीज मध्ये जसं पाणी तसं पाणी होतं पूर्ण आंघोळ करण्यासाठी। पूर्ण थंड पाण्याने आंघोळ केलाय आणि वरून इथे भरपूर थंडी आहे। स्वेटर घातलाय तरी पूर्ण थंडी लागते। काही नाही, आता वरून आम्ही एसी सुद्धा चालू ठेवलाय, म्हणजे आमच्या अंगात पण किती किडे आहेत ते तुम्हाला समजलं असेल। आता थंडी लागते तर एसी चालू, काही नाही। आता जस्ट बसतोय थोडे मिनिटं, मोबाईल यूज करतोय, नंतर गपचूप झोपून जातोय, कारण पुन्हा 12 वाजता वॉचला जायचंय। पण काही भरोसा नाहीये, मध्ये उठवता सुद्धा आहे शिफ्टिंग करण्यासाठी शिफ्ट, म्हणून जातोय। तर चला आता झोपतोय, नंतर उठल्यानंतर भेटूया, बाय बाय। 2 hours later. काल कुक आणि चीफ इंजिनियरचा साइन ऑफ झाला होता, आज कॅप्टनचा सुद्धा साइन ऑफ होत आहे। एक एक करून सर्वजण चालले आहेत। फोटोशूट चालू आहे सध्या तरी। काल मी आणि ब्रिजेश गेला होता, आज फहीम आणि सोहेल गेलाय। आणि 12:30 वाजता आमची आता शिफ्टिंग करण्यासाठी मेन इंजिन स्टार्ट केलं। विषय पोटला हेच कंटाळलं तर मित्रांना, टायमा शिफ्टिंगच असते। थोडा कार्गो डिस्चार्ज झाला शिफ्टिंग, थोडा कार्गो डिस्चार्ज झाला शिफ्टिंग, काय माहिती नाही। दुसऱ्या पोटला जातो तर शिफ्टिंग नसते, विशेष पोटला भरपूर म्हणजे भरपूर शिफ्टिंग असते। पूर्ण कंटाळा येतो विशेष पोटला।
आम्हाला पुढच्या पुढे यायला सांगितलं ना तर पूर्ण सर्वजण कंटाळतात. आता तेच झालंय 12:30 वाजले. दुसरे क्रू होते ते गेलेले रेससाठी, त्यांना सुद्धा आता उठून आणतात. झोपमोडमध्ये झोपमोडच होतं. माझा तर काय ना सध्या माझा वॉच होता, दुसऱ्यांचा तर झोपमोडच झाले. आता हे शिफ्टिंग किती वाजेपर्यंत चालेल काय माहिती नाही. 2 दिवस मित्रांनो आमचं हेच चाललं, इकडचं तिकडे इकडचं तिकडे, फक्त शिफ्टिंगच चालू आहे. कार्गो डिस्चार्जिंग तर फुल स्टॉप आहे, फक्त शिफ्टिंग आणि शिफ्टिंगच चालू आहे. शिफ्टिंग साइन ऑफ, शिफ्टिंग साइन ऑफ, बस याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. चला तर 2 दिवसानंतर आमची डिस्चार्जिंग स्टार्ट झालेली आहे. 2 दिवस झाले फक्त इकडचे तिकडे शिफ्टिंग होत होते आम्ही. म्हणजे आज हे रातोरात अनलोडिंग फिनिश. अजूनपर्यंत कार्गो डिस्चार्जिंग चालू आहे. आय थिंक मॉर्निंग पर्यंत निघू आम्ही. ते उचल नाही तर लाव लाईट वगैरे फोड. चला तर मित्रांनो मी ब्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जातो आता पटापट फ्रेश वगैरे होतोय, कारण जेवलं सुद्धा नाही. रात्रीचे 3 वाजल्यात, आता जेवण झालंय. कारण प्रोव्हिजन घेण्यासाठी गेलेलं तर आजने आता जेवण बनवलं. जातोय, जेवतोय आणि झोपतोय. चला बाय बाय, गुड नाईट. तर जस्ट मेशरूम मध्ये आलो, 3:30 वाजल्यात. काही नव्हतं आणि माझ्यासाठी मी अंडा आणि जे चिकनचे पीस आहे ते मिक्स करून थोडं हे बनवत आहे. कारण जो लास्ट वाला कुक होता तो आम्हाला येऊन द्यायचा नाही. आम्हाला खूप चांगला आहे, बोलतो की जे पाहिजे तुम्ही खा. आलो आणि बनवत. तर तुम्ही पण सांगा ही डिश कशी वाटते ती. चला मित्रांनो, आता मी नक्कीच ब्लॉग एंड करतोय. जस्ट जेवलो वगैरे, आता झोपतोय, पुन्हा मॉर्निंगला उठायचं. चला, जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. बाय बाय, गुड नाईट.